नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत. श्रोते हो, आपण आज पाहणार आहोत की झोपताना कोणत्या दिशेला पाय करून अजिबातही झोपू नये. जर तुम्ही या दिशेकडे पाय करून झोपलात तर तुमच्या घरातील पैसा निघून जातो, तुमच्या घरात पैशाची तंगी निर्माण होते आणि नवीन पैसा कधीही येत नाही, हातात पैसा टिकत नाही. मित्रांनो, वास्तुशास्त्र असे मानते की ज्या 4 दिशा आहेत आणि ज्या 4 उपदिशा आहेत त्यापैकी पैसा नष्ट करणारी दिशा म्हणजे दक्षिण दिशा. आणि म्हणून आपण झोपताना वास्तुशास्त्रानुसार आपण झोपताना दक्षिण दिशेकडे पाय करून आपले कधीही झोपू नये. मित्रांनो, दक्षिण दिशेकडे पाय करून झोपल्याने आपल्या घरातील लोक हे वारंवार आजारी पडतात, आजारपणावरती मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो आणि परिणामी आर्थिक तंगी निर्माण होते. तसेच त्या घरामध्ये नवीन उद्योग किंवा नवीन कार्य हे पार पडत नाहीत, त्या कार्यांमध्ये सतत अडथळे निर्माण होतात. मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी की दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यम यांची दिशा आहे आणि म्हणून दक्षिण दिशेला पाय करून झोपणे म्हणजे आपण दक्षिणेकडे जात आहोत, म्हणजेच मृत्यूकडे आपली वाटचाल होत आहे असा याचा अर्थ होतो. माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर या दोघांनाही दक्षिण दिशा अशुभ असते आणि म्हणून या दिशेकडे पाय करून झोपलेली व्यक्ती ही जणू काही माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांना प्रसन्न करून मृत्यूच्या देवतेकडे जात आहेत असा संदेश आपोआपच निर्माण होतो. आणि म्हणून मित्रांनो, दक्षिण दिशेकडे पाय करून कधीही झोपू नका. आरोग्यदृष्ट्या सुद्धा याचे फार तोटे आहेत आणि धनसंपत्तीच्या बाबतीत सुद्धा याचे भरपूर तोटे आहेत. दक्षिण दिशेकडे पाय करून झोपण्याचा अजून एक तोटा म्हणजे त्या घरातील लोकांची उंची वाढण्यामध्ये देखील प्रॉब्लेम येतात, अडथळे निर्माण होतात. तुम्ही तुमच्या आसपास निरीक्षण करा, जे दक्षिण दिशेकडे पाय करून झोपतात त्यांची उंची कधीही वाढत नाही. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जरी पाहिले तरी दक्षिण दिशेकडे पाय करणे हे चुकीचे वैज्ञानिकांनी देखील मानले आहे. आपण यावरती देखील रिसर्च करू शकता. तसेच आता नवरात्र चालू होणार आहे आणि आपण या नवरात्रीपासून जर झालेल्या गोष्टी चुकून जरी कधी झोपले असताल तरी देखील आपण या नवरात्रापासून या गोष्टीत बदल करून आपण दक्षिण दिशा ही झोपण्याकरता पाय करून झोपण्याकरता अवश्य टाळावी आणि माता लक्ष्मीचा, माता देवीचा, दुर्गा देवीचा त्या आशीर्वाद घ्यावा आणि आपल्या कुटुंबावरती जे संकट आहेत ते दूर करावेत आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आपल्या घराची भरभराट करून घ्यावी अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. या नवरात्रीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दुर्गा मातेचा सदैव आपल्या पाठीशी आशीर्वाद राहो, आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर हो हीच त्या मातेच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद.